स्वानंदी पण हेच म्हणाली असेल ना की अजून काही म्हणाली का? कशाबद्दल? हेच म्हणजे तिने अजून काही सुचवलं का हे विचारायचं होतं मला. नाही नाही असं काहीच नाही. म्हणजे सध्या तरी आम्ही आजीच्या तब्येतीवरच फोकस करायचं ठरवलंय. आईने ठणठणीत बरं व्हायला हवं आणि हे ना फक्त स्वानंदीच करू शकते. आता कुठे गेली आहे स्वानंदी? दिसली नाही सकाळपासून ना. बाहेर वगैरे गेली आहे का? नाही खरं तर मला पण ते दिसलंय. काहीतरी कामासाठी गेले असतील, येतील त्या. अच्छा. एक मिनिट. सॉरी काकू, ऑफिसचा फोन आहे, मला घ्यायला लागेल. हो अगदीच. मी अरे इथनं जात होते म्हणून. हॅलो. हां हो मिळालं ना मला. हे प्रकरण इथेच थांबायला हवं. स्वानंदीने जास्त खोलात शिरायला नको. का कोण जाणे पण स्वानंदीच्या नजरेची ना खूप भीती वाटायला लागली आहे मला. माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय ना हे जणू दिसतच तिला. हे सगळं लवकर थांबायला हवं. दादा दादा थोडी थोडी फास्ट घ्या बरं आणि लक्ष ठेवा त्या बाईकवर. कुठे गेले? रस्ता तर सरळ आहे, नाही जाणार. एक काम करा, पटकन युटर्न घ्या. मला वाटतं आदल्या गल्लीमध्ये ते उजवीकडे वळलेत. युटर्न घ्या. ते बघा, ते तिथे घ्या. बस 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 साईडला घ्या. एक मिनिट. दादा मला मला बोलायचंय जरा तुमच्याशी. हाँ बोला. तुम्ही आमच्या घरी आला होतात. अंशुमन राजवाडे माझा धीर आहे. तर तुम्ही आमच्या घरी आला होतात. मग आम्ही काय करू? नाही काही करू नका. फक्त मला सांगा तुम्ही घरी का आला होतात? तुमच्या धीराला विचारा ना. आता त्याच्याकडनं कळणं शक्य असतं तर मी एवढा पाठलाग करून तुमच्या मागे आले असते का? हे बघा, तुमच्यामध्ये आणि माझ्या धीरामध्ये, अंशुमनमध्ये नक्की काय व्यवहार आहे हे मला कळणं खूप गरजेचं आहे. हे बघा, आमच्या आजींचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे प्लीज मला सांगा, तुम्ही नक्की कसली वसुली करायला आला होतात घरी? तुम्हाला मदत करण्याच्या नादात आम्ही पोलिसांच्या लफड्यात पडू. नाही नाही नाही, असं काही नाही होणार. मी देते ना तुम्हाला खात्री. अंशुमनने बीट लावण्याचे पैसे घेतले होते आमच्या शेठकडून, म्हणून आम्ही ते वसुली करण्यासाठी तुमच्या घरी आलो होतो. पण मग त्याने कालच्या दिवसात पैसे चुकते केलेत का तुमचे? हो. म्हणजे हेच पैसे मिळवण्यासाठी अंशुमनने आजींना किडनॅप करवलंय. नाहीतर अचानक येतील कुठून ह्याच्याकडे पैसे? दादा एक रिक्वेस्ट आहे. हे सगळं तुम्ही समर राजवाडेंसमोर बोलू शकाल? अंशुमनचे मोठे दादा आहेत ते. हे बघा, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही ह्याची हमी मी देते.